स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जवळपास 115 लोक समस्त मातंग समाजाचे एक दिवसाच्या आंदोलनामध्ये बसलेत. त्यांची मागणी आहे की घाटकोपरमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारकाचा संपूर्ण पाठपुरावा नामदेव साठे यांनी केलाय. त्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. त्याचप्रमाणे मातंग समाजाच्या समस्या त्यांना कळाव्यात असा यामागचा उद्देश आहे. लोकसभेला जनतेला आश्वासन दिलं होतं की जर नारायण राणे निवडून आले तर सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये रोजगाराचे नवीन पर्व सुरू होईल. लोकांकडे खासदार मागितले, विधानसभेत आमदार मागितले, लोकांना आम्हाला भरभरून मतं दिली. आता कोकणात गेले अनेक वर्ष रोजगाराचे निमित्त स्थलांतर होतंय. ते थांबवण्यासाठी कोकणात आता प्रकल्प यायलाच हवे. त्या उद्देशाने आम्ही कामाला लागलेलो आहोत. परभणीमध्ये एका माते फिरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधान प्रतिकृतीची तोडफोड केली. यामुळे संपूर्ण राज्यभरातून आंबेडकरी अनुयायी आक्रमक झालेत. अमरावतीमध्ये देखील बहुजन समाज पार्टी आक्रमक झाली. आज या घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन समाज पार्टीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. मनमाड इंदोर रेल्वे मार्ग अंतर्गत केंद्र सरकारने बोरविहीर ते नरडाणा या पहिल्या टप्प्यातील 50.56 किलोमीटरच्या मार्गाला मंजुरी दिली आहे. त्यात निकषानुसार क्षेत्र मोजण्याने काही भागात भूसंपादन देखील झालं आहे. मात्र दुसरीकडे या रेल्वे मार्गावरील धुळे तालुक्यातील दापुरी शिवारातील शेतजमिनी रेल्वे मार्गाच्या कामासाठी देण्यास या भागातील शेतकऱ्यांनी विरोध केला. बीड नंतर आता नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात बनावट औषध पुरवठा होत असल्याचा प्रकार समोर आलाय. औषध विभागाने केलेल्या तपासणीच्या अहवालात नांदेडमध्ये ही बनावट गोळ्यांचा साठा आढळलाय. आता या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 1,28,000 गोळ्या औषध विभागाने प्रतिबंधित केल्यात. विशेष म्हणजे नांदेड रुग्णालयात दुसऱ्यांदा प्रकार घडला असून यापूर्वी ऑगस्ट महिन्यात ही बनावट गोळ्यांचा साठा आढळला होता. बीडमधील अंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा करण्यात आला होता. यात मोठा रॅकेट समोर आलाय. राज्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारे पुरवठा झालाय. माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अनिल सावंत यांच्यातर्फे विठ्ठलास महाआरती व मिष्टान्न भोजन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. जालना जिल्ह्यातल्या मंठा येथे आंबेडकरी संघटनांनी रॅली काढत परभणी येथील घटनेचा निषेध केलाय. परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद जालना जिल्ह्यात उमटल्याचा दिसत होता. त्यामुळे विटंबना करणाऱ्याला कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी मंठा येथे बंद पुकारण्यात आला होता. त्याचबरोबर शहरातून आंबेडकरी संघटनांनी रॅली काढत या घटनेचा निषेध नोंदवला. बारामतीत आज भाजपा युवा मोर्चाच्या वतीनं ईव्हीएम मशीनच्या समर्थनार्थ भेगवन चौकात ईव्हीएम मशीनला हार घालून आंदोलन करण्यात आलंय. शरद पवार आणि त्यांच्या महाविकास आघाडीतील नेत्यांचं देशामध्ये वातावरण गढूळ करण्याचं काम सुरू आहे. ते आम्ही कदापि होऊ देणार नाही. जिंदाल कंपनीकडून मधून वायुगळती झाल्यामुळे जयगड येथील नांदिवडे माध्यमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना त्रास झालाय. वायुगळती झाल्यामुळे विद्यार्थ्यांना श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास झालाय. 30 ते 40 विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. जिंदाल कंपनीच्या टाक्यांचे मेंटेनन्स सुरू असताना वायुगळती झाली. मौलवी कंपाऊंड येथील इमारतीबाबत महानगरपालिकेला तक्रार प्राप्त झाली होती. महानगरपालिकेच्या बांधकाम विभागामार्फत याची संपूर्ण चौकशी करण्यात आली. त्यानंतर बांधकामकर्त्यांना कागदपत्र सादर करण्याची संधी देण्यात आली. यात ए आणि बी इमारत ही दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त मजले बांधलेत. 4 मजल्याची इमारत न बांधता 10 मजली इमारत बांधली. या 2 इमारतींच्या शेजारील सी ही इमारत महानगरपालिकेच्या आरक्षित भूखंडावर बांधली आहे असं आढळलंय. या बाबींच्या आधारावर मनपानं आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील कारवाई सुरू आहे. यामध्ये KDMCच्या अधिकाऱ्यांपैकी कोणी दोषी असेल तर निश्चित कारवाई होईल.